इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसची हुकुमशाही आहे असा प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका आहे। बाबासाहेबांच्या नातवाला इंडिया आघाडीत घेण्यात अडचण काय हा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला आहे। इंडिया आघाडीला हा सवाल उपस्थित करण्यात येतोय। आंबेडकरांच्या समावेशाची घोषणा आजही झालेली नाहीये। वंचितचा इंडिया आघाडीत समावेश कधी हा सवाल उपस्थित केला जातोय। इंडिया आघाडीची आज बैठक होती आणि या बैठकीनंतर वंचित संदर्भात या बैठकीअंतर्गत चर्चा होईल, काही निर्णय होईल असं म्हटलं जात होतं, पण या बैठकीनंतर कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। काही सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीत समावेश झालेला नाहीये। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय प्रकाश आंबेडकरांशी आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर। सर, खूप सारं स्वागत। एकंदर 2 ते 3 दिवस अजूनही बाकी आहेत संपूर्ण सत्राचे आणि एकंदर पाहता कुठेतरी विरोधी पक्षच संपूर्ण आता तिकडनं नाहीसा झालेला आहे, कुठेतरी विरोधी पक्ष संपूर्ण निलंबित झालेला आहे, फक्त सरकार राहिलेलं आहे। कसं पाहता एकंदर काही बिल अजूनही पेंडिंग असतील? मी मध्यंतरी असताना म्हणालो होतो की यांना असताना जी काही लोकशाही निर्माण करायची आहे ती चायनीज लोकशाही निर्माण करायची आहे की पार्टीमधले प्रतिनिधी अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा त्याची सुरुवात आहे। जनतेला पाहिजे का हे त्यांनी सांगावं, नसेल पाहिजे असेल तर मतदानामध्ये विरोध करावा त्या ठिकाणी। पण कुठेतरी 2 ते 3 दिवस काही अनुचित घडू शकतो। महत्त्वाची बिलं असतील ती मंजूर करून घेतील, त्याला नाही इलाज आहे आता। पण सर, एकंदर पाहता विरोधी पक्षच नसणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कसं पाहता, काय यातून काय फलित होऊ शकतं देशासाठी? काही आहे, दोन्ही राजकीय पक्ष जे आहेत ते हिटलरशाहीवादी आहेत। त्यांनी जर अखिलेशला बरोबर घेतलं असतं तर ही काँग्रेसची हालत झाली नसती। त्याच्यामुळे काँग्रेसने आता तरी हिटलरशाही सोडावी आणि जमिनीवरती यावं। येतील का ते पाहिलं पाहिजे। नरेंद्र मोदी आणि अमित शहाला ही माहिती आहे की प्रकाश आंबेडकर हा बाबासाहेबांचा नातू आहे आणि देशभरामध्ये बाबासाहेबांना मानणारा एक वर्ग आहे। तेव्हा आघाडीला काय अडचण आहे ती आघाडीने बोलावी। माझी काय अडचण आहे ती त्यांनी बोलावी। ते बोलल्याशिवाय आपल्याला कॉमेंट करता येत नाही। कॅमेरामॅन विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काँग्रेसनं आता तरी हिटलरशाही सोडावी आणि जमिनीवर यावं असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। इंडिया आघाडीत बाबासाहेबांच्या नातवाला घेण्यात काय अडचण आहे हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। नाही, काय अडचण काहीच नाही आहे, चर्चा तर सुरूच आहे ना। आणि ते जे म्हटले की अखिलेशला सोबत घ्यायला पाहिजे नव्हतं, तर इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी आहे। कर्नाटकमध्ये इंडिया आघाडीतले अनेक सदस्य जे पक्ष आहेत ते लढले, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही। मला वाटतं हा गैरसमजातून किंवा इन्फॉर्मेशन नसल्यामुळे कदाचित ते बोलले असावे, पण त्यांची काहीच अडचण नाही इंडिया आघाडीला। इंडिया आघाडीला अडचण असती तर का तसं कोणी बोललं आहे का? त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेतून सुटतील आणि राहता राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सगळेच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच लढाई जी आहे ती इंडिया आघाडी पुढे घेऊन जाते आहे। लोकतंत्र वाचवायचं आपल्याला, लोकशाही वाचवायची आपल्याला, आपल्या देशाची संसद वाचवायची। 151 लोकांना निलंबित करून टाकलं, म्हणजे संसद ठेवलीच नाही आहे। अदानीच्या ऑफिसमधून संसद चालवणार की आरएसएसच्या हेडक्वार्टरमधून संसद चालवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोंढे साहेब, तुम्ही म्हणताय की अडचण नाहीये, इंडिया आघाडीच्या वारंवार बैठका होत आहेत, आजही बैठक झाली, 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर ही बैठक झाली। या बैठकीत तरी या संदर्भात वंचित संदर्भात निर्णय घेतला जाईल, चर्चा होईल असं म्हटलं जात होतं। अडचण नाही, मग बैठकी संदर्भात हा मुद्दा चर्चेला का जात नाही? असं याचं उत्तर जे आहे ते येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जे आहे ते आपल्याला भेटेल। चर्चा सुरू आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या ठळकपणे आपल्याला बोलता येत नाही, पण एवढं मात्र नक्की की त्यांचं स्वागतच आहे। त्यांचा कुठला गैरसमज असावा किंवा कोण काय बोललं आम्हाला त्याची कल्पना नाही, पण त्यांच्या संदर्भामध्ये कधीही केव्हाही असा प्रश्न नव्हता। उलट त्यांनी या आघाडीमध्ये यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांची जबाबदारी कोण्या इतरांपेक्षा अधिक आहे
ते जाणकार आहेत आणि त्यांना म्हणणारा वर्ग आहे, हे अगदी सत्य आहे आणि ते आमच्यासोबत असावेत अशी आमची इच्छा आहे. म्हणजे वंचित इंडिया आघाडीत आली तर काँग्रेसला त्याचा कुठलाही आक्षेप नसेल, विरोध नसेल? कधीच नव्हता आणि कधी नसणारी आहे. अगदी. आणि या संदर्भात निर्णय कधीपर्यंत होईल? लवकरच होईल निर्णय तो, आणि ते त्यांना पण माहिती आहे. निश्चित. धन्यवाद लोंढे साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. इंडिया आघाडीत काँग्रेसची हुकुमशाही सुरू आहे. आता तरी काँग्रेसनं जमिनीवर यावं, काँग्रेसनं हिटलरशाही सोडावी आणि जमिनीवर यावं अशा शब्दात प्रकाश आंबेडकर टीका करतायत. बाबासाहेबांच्या नातवाला इंडिया आघाडीत घेण्यात अडचण काय, हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता. प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसला हिटलर म्हटलेलं आहे. काँग्रेसनं आता तरी हिटलरशाही सोडावी आणि जमिनीवर यावं असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. नाही, पहिली गोष्ट अशी की त्यांनी काय म्हणावं काँग्रेसला, ते काँग्रेसला काही म्हणू शकतात, कारण काँग्रेस हा लोकशाही विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे काही बोलायचा. परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेला इंडिया आघाडी आपण म्हणतो त्यावेळेला अनेक पक्ष त्यामध्ये आहेत आणि सगळे मिळून त्यामध्ये निर्णय घेत असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इतके पक्ष एकत्र आलेले असताना केवळ काँग्रेसला दोष देणं किंवा काँग्रेसकडे बोट दाखवणं हे कितपत योग्य आहे हा विषय आहे. आता भूतकाळाचे सावले इतके घडत असतात, कधी कधी भविष्याचं चित्र दिसायला अंधुक असतं, पण हळूहळू ते दुसरं चित्र मला असं वाटतं की स्पष्ट होईल आणि वंचितच्या बाबतीमध्ये इंडिया आघाडी निर्णय घेईल. कधीपर्यंत हा निर्णय घेतला जाईल आणि हा मुद्दा का चर्चेला जात नाहीये? मला असं वाटतं की सर्व पक्षांचा विषय आहे, एकाच पक्षाची तो विषय नाहीये, आघाडीचा विषय आहे आणि सगळे मिळून त्या बाबतीमध्ये विचार विमर्श करतील. अगदी निश्चित. धन्यवाद सावंतजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.